कुरुंदवाड विद्यार्थिनी विनयभंग प्रकरण फरार शिक्षक अजित दिवटेला पंढरपूरमधून बेड्या. कुरुंदवाड पोलिसांची गुप्त मोहीम फत्ते शुक्रवारी न्यायालयात हजर करणार. कुरुंदवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका विद्यार्थिनीचा विनयभंग करून गेल्या काही दिवसांपासून फरार असलेल्या संशयित शिक्षक अजित भूपाल दिवटे याला अखेर कुरुंदवाड पोलिसांनी पंढरपूर येथून शिताफीनं ताब्यात घेतलंय. अत्यंत गुप्तता बाळगून रचलेल्या या सापळ्यात आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकला. शुक्रवारी त्याला न्यायालयात हजर केला जाणार आहे. विद्यार्थिनीच्या विनयभंगाची घटना समोर आल्यानंतर आरोपी शिक्षक अजित दिवटे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र तो फरार झाल्यामुळे त्याच्या तातडीने अटकेसाठी RPI, लोक जनशक्ती पार्टी, पुरोगामी संघर्ष समिती आणि स्थानिक ग्रामस्थांसह विविध सामाजिक संघटना आणि राजकीय पक्षांनी आक्रमक भूमिका घेतली होती. तपासातील विलंबावरून पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. या सर्व पार्श्वभूमीवर पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष हालचाली सुरू केल्यात. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने आणि पोलीस उपनिरीक्षक जीवन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार ज्ञानदेव साणप, अविनाश भोसले आणि सागर खाडे यांच्या पथकानं तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे संशयिताचा माग काढला. आरोपी पंढरपूर इथं असल्याचं निष्पन्न होताच पोलिसांनी तिथं धाड टाकून त्याला ताब्यात घेतले. आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणातील पुढील कायदेशीर तपासाला वेग दिलाय. शुक्रवारी न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीला पोलीस कोठडी मिळणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. आमच्या प्रतिनिधींसह पाहत रहा CK24 न्यूज.